करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची 2 फूट 9 इंचाची बेसाल्ट पाषाणातली सध्याची मूर्ती 1920 साली पहिल्यांदा दुखावली। भांडं पडून मूर्तीचा हात दुखावला। पितळी पट्ट्या लावून हा हात जोडण्यात आला। त्यानंतर 1955 साली पुरी पीठाचे शंकराचार्यांच्या पुढाकारातून मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला। हा वज्रलेप फार काळ टिकला नाही, त्यामुळे 1997 पासून मूर्तीवरील अभिषेक थांबला। 1999 साली वज्रलेप समितीची स्थापना झाली, परंतु या समिती स्थापनेला श्रीपूजक प्रफुल्ल मुनीश्वर यांनी कोल्हापूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला। देवस्थानची वज्रलेप समिती आणि वादी यांच्यात मूर्ती संवर्धनाबाबत तडजोड झाली आणि ऑगस्ट 2015 मध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया पार पडली। त्यानंतर अवघ्या 1 वर्षामध्ये देवीचं नाक आणि ओठाची झीज झाल्यानं देवस्थान समितीनं 2022 ला नवरात्रीपूर्वी मूर्तीवर पुन्हा तातडीनं संवर्धन प्रक्रिया राबवली। तरीही मूर्तीची झीज होतच असल्यानं गजानन मुनीश्वर, लंकेश मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर या श्रीपूजकांनी 2022 मध्ये पुन्हा दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करून मूर्तीची पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात यावी अशी मागणी केली। या मागणीची दखल घेत न्यायालयानं पुरातत्व विभागाच्या 2 निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। या अहवालात मूर्तीवर रासायनिक संवर्धनावेळी दिलेल्या लेपाला तडे गेल्याचं नमूद करण्यात आल्यानं काही दिवसांपूर्वी पुन्हा मूर्तीवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया राबवण्यात आली आहे। त्यानंतर आता मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे। मूर्तीवर होणाऱ्या सततच्या संवर्धन प्रक्रियेसंदर्भात बोलताना मूर्तीशास्त्राचे अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी मूर्तीचं किती वेळा संवर्धन करणार असा सवाल उपस्थित करत नव्यानं मूर्ती प्रतिष्ठापित करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मूर्तीचं संवर्धन जे झालं ते एक भाविक म्हणून जरी दिलासा देणार असलं तरी इथून पुढच्या काळामध्ये संवर्धनाचा प्रसंग उद्भवल्यास संवर्धन न करता थेट नव्या मूर्तीची प्रतिष्ठा होईल, जेणेकरून 97 सालापासून जी अभिषेक पूजा मूळ मूर्तीवरची थांबलेली आहे, कारण आता संवर्धन झालं तरी काय अभिषेक किंवा पूजा पूर्ववत होणार नाही, तर इथून पुढच्या काळामध्ये देवीची अभिषेक पूजा पुन्हा एकदा प्रारंभ होण्यासाठी नव्यानं मूर्ती प्रतिष्ठापित होणं गरजेचं। दरम्यान श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी गुरुवारी मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेची गुरुवारी पाहणी करणार असून मूळ मूर्ती सुस्थितीत असेल तर मूर्ती बदलण्याची गरज नसल्याचं सांगितलंय। याबद्दल सध्या तरी मी मत व्यक्त करू शकत नाही, कारण ही याच्याबद्दल कोणतीही प्रोसिजर अजून नाही चालू आणि मत व्यक्त करणं चुकीचं आहे। मूर्ती निश्चितच बळकट आहे, त्यामुळे त्या मूर्ती बदलणे हा विषय आता येऊच शकत नाही। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीबद्दल गरज पडेल त्यावेळी मूर्तीचं संवर्धन करायचं की मूर्तीच बदलायची असे 2 मतप्रवाह आहेत। यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसह संबंधित प्रशासकीय यंत्रणा काय निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं आहे।